कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं। ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या हेतूने 2015 साली कैलासवासी श्री भरत यमगर सर यांनी ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना पोंदवडी येथे केली. सुरुवातीला 40 मुलांवर सुरू झालेली ही शाळा आज विस्तारली आहे. सरांनी लावलेल्या या ज्ञानदानाच्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर होत आहे. ही शाळा आज पोंदवडीतील विद्यार्थ्यांबरोबरच कुंभारगाव, अकोले, डाळज नंबर 2, भादलवाडी, कचरेवस्ती, पिलेवाडी, पिंपळे, तक्रारवाडी अशा अनेक गावातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करत पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत आहे. ही शाळा नावारूपाला येण्यामागे अनेक कारणे आहेत. आज ज्ञानदीपचे विद्यार्थी आंतरशालेय स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये चमकत आहेत. या शाळेत विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकासावर भर दिला जातो. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी औपचारिक शिक्षणाबरोबरच अनौपचारिक शिक्षणावरही भर दिला जातो. आठवडे बाजार, ऐतिहासिक स्थळांना भेटी, वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम या माध्यमातून मुलांना अनौपचारिक शिक्षण दिले जाते. तसेच शाळेत आंतरशालेय स्पर्धा, ज्ञानदीप टॅलेंट सर्च एक्झाम, वक्तृत्व स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा यांचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर मुलांचा आत्मविश्वास वाढावा, वक्तृत्व चांगले व्हावे यासाठी दररोज मुलांना मंचावर बोलावून ऑर्डर देणे, सामान्य ज्ञानाची माहिती देणे, पाढे म्हणणे, वर्तमानपत्र वाचन करणे असे अनेक उपक्रम राबविले जातात. मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी आपल्या शाळेमध्ये ग्रंथालय चालू करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्कॉलरशिप, ऑलिम्पियाड अशा विविध स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करून घेण्यावर विशेष लक्ष देऊन विद्यार्थ्यांचा गुणात्मक दर्जा कसा वाढेल यावर भर दिला जातो. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा इंग्रजी विषयी असलेला न्यूनगंड कमी व्हावा यासाठी शाळेत स्पोकन इंग्लिशचे क्लास स्कूलमध्ये सुरू केले आहेत. शिक्षणाबरोबरच शारीरिक व्यायामालाही शाळेत महत्त्व दिले जाते. तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा, कुस्ती स्पर्धा यामध्ये विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवले आहे. ज्ञानदीपला पंचक्रोशीतील दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व उपक्रमशील शाळा करण्याचे स्वप्न संस्थेचे अध्यक्ष कैलासवासी भरत यमगर सर यांचे होते. परंतु त्यांचे अपघाती निधन झाले. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरांचे कुटुंब, संस्थेचे अध्यक्ष अभिजित यमगर सर आणि त्यांचे सर्व सहकारी आज ते पूर्ण करत आहेत. तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले.